नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग बांगरे डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अधिक स्वागत. मित्रांनो, आज आपण आहे शेलविरे या गावामध्ये. तर मग आता शेलविरे गावात आपण कशासाठी आलो मित्रांनो, तर आपल्या मारुती दादाला पाहण्यासाठी आलो आहे. आपण मारुती दादा जंगली राम आदित्य मराठी ब्लॉग यांना भेटायसाठी आलो आहे आपण. आता चला आपण त्यांच्या घराकडे निघणार आहे आणि घराकडे गेल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहे, त्यांच्याशी मुलाखत बरं वाईट विचारणार आहे. कारण ते बरेच दिवस मित्रांनो आजारी होते. तर मग त्यांना भेटण्यासाठी आपण आज चाललो आहे त्यांच्या घरी. तर हे पहा मित्रांनो, इथून खाली आल्यानंतर इथंही थोडीशी सपाटी आहे आणि या सपाटीमध्येच इथं हे आंब्यांची बाग आहे. तर ह्याच आंब्यांच्या कडाना आपल्याला आता मारुती दादाच्या घराकडे जायचे. मारुती दादाचं घर आता जवळच आलं मित्रांनो इथून. तर हे पहा, हे खाली त्यांच्या भावाचं आहे. इथंच त्यांनी पाया भरला आहे आणि त्याच्याच वरच्या बाजूला हे जे दिसतं आहे हे आहे मारुती दादाचं घर. तर मग आता चला आपण जवळजवळ अंगणात येऊन पोचलो आहे. मारुती दादांच्या घरी आलो आहे, म्हणजे डायरेक्ट अंगणातच आलो आहे. तर मारुती दादा जंगले यांच्या घरी आलो आहे आपण. तर मग आता घरातच बसून त्यांच्याशी आपण थोडंसं बोलू. मग आता गाडी कोणती होती मध्ये? गाडी आलो मोटरसायकलवर. म्हणजे झालं ना झालं ऊन, पण मग म्हणलं आता सगळेच येऊन गेलेत, आपणही मग थोडीशी भेट घेऊन यावा. तर मग बसा का बसा का बसा घेऊन नाही हा ठीक आहे ना बसाय. काही नाही काही मग आपल्या घरी पाहून आले बसायचा काय आपण बसा फेर आहे जाऊ द्या, काही नाही. फेर लावू नाही काही नाही, फेलची काही गरज नाही. गरमी होते ना उद्या. बस. तर मग मला पाय बसायला झालं. हा, तर मग आपण आता मारुतीदादांच्या घरी पोचलोय. मारुतीदादा आहेत, त्यांची मंडळी आहे इथं. आणि पोरा कुठे गेल्यात? पोरं गेलं राजूरला आणि एक अजून खेळत असं बाहेर. बरं, मग आता बरं वाटत आहे का? कसं काय आता पहिल्यापेक्षा बरं आहे. हा ना? हां मग हे कसं झालं बुवा, हे काय अचानक? ते अचानक म्हणजे आता झोप येतच झाला. मला काही गोष्टी नाही समजल्या म्हणायला. मग झाला मग ते त्याच्यानंतर मग मी दवाखान्यात गेलो. पण सुरतला दवाखान्यात कुठं गोटीला गेलं त्यानं कुठेतरी? सुरतला इकडं राजूरलाच गेलो. पण आपल्याला काय या गोष्टीची कल्पना नव्हती ना काय हे असं म्हणून. मग त्यानंतर मग इकडं गोटीला गेलो, बाणकुळीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी सांगितलं MRI काढायला लागेल. मग तिथून नाशिकला गेलो. मग तिथून ॲडमिट गोटीला झालं. आणि मग तिथून परत म्हणजे तिथंच झालं का दुसरीकडे गेलं ते कुठं? नाही, गोटीला ॲडमिट केल्यानंतर ना मग मला डिस्चार्ज दिला ना ज्यावेळेस त्या दवाखान्यात डॉक्टरांनी. तर त्यानंतर मग मी म्हणजे असं घरी आल्यानंतर मग मला बरेच जणांनी सांगितलं होतं मला आता इकडं कर्नाटकला चांगला दवाखाना आहे म्हणा, असंच ह्याच आजारावरचा स्पेशलिस्ट. तर मग त्या पत्ता काढीत आम्ही मग अचानक आम्ही इकडून तिकडून पत्ता काढला आणि मग कर्नाटकला गेलो आम्ही. तर ते कर्नाटकला बऱ्याच दिवसांनंतर गेलो आम्ही, ही ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर. तिथलं कसं आहे बा काय कर्नाटकचं? कर्नाटकचा म्हणजे असं आहे का अपार्टमेंट आपली सुरतला पहिल्या आदल्या दिवशीच घ्यावं लागते. म्हणजे आपल्याला काही नाव नोंदणी असेल ना ते आदल्या दिवशीच घ्यावं लागते. मग ऑनलाईन आपला नंबर लागतो आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला जावं लागत आहे. तर मग ते मेसेजद्वारेच आपल्याला कळवते ती. पण मग तिथं जायला बराच वेळ लागतो आहे ना. वेळ म्हणजे आता रात्री जर आपण 9-10 वाजता जर बसलो, 8-9 वाजता जर बसलो आपल्या इथून तर साधारणतः 8-9 तिथं जायला सकाळची वाजता आपली. असं 8-9 किंवा 10. हा 10 आहे. मग मध्यंतरी आपलं ड्रायव्हर लोक राहत होती, आपल्याबरोबर चहा पाणी होत आहे, गॅस भरणे, पेट्रोल भरणे चालत होती. आणि मग तिथे जाऊन काय असेल ते उपचार बोर्ड? हा, मग ते डॉक्टरांचा काय असेल त्यांचा उपचार. आता तो स्पेशलिस्ट दवाखाने त्याच्यामुळे ते काय आपल्याला विचारते तुला काय झालंय काय नाही. आता आपल्याला काय झालंय हे तिला माहीत राहत आहे आपण सांगण्यापेक्षा. मग तशा पद्धतीनं त्यांचं ते डोस काय असतील ते देते ते. आणि किती टाईम जायचं काही? तर मग त्यांनी सांगितलं का 5 वेळेस यावं लागेल तुम्हाला. तर तो एक डोस आहे ना 10-12 दिवसाचाच एक डोस राहतोय. मग त्या आपल्या गोळ्या बिळ्या देतात ते आपल्याला. आणि मग 10-12 दिवसानंतर किंवा आपण 15 दिवसाला गेलो ना तरी चालत आहे.
तर मग त्यानंतर मग त्या गोळ्या औषधं घेऊन आपण मग 15 दिवसानंतर आपण जातोय का नाही, म्हणजे 15 दिवसालाच जावं लागत आहे हा ना. असं. आणि मग तुमचा काय म्हणजे हातपाय काम देत नव्हतं का कसं बुवा? एक साईड गेली होती ना, हा. म्हणजे एक साईडनं झाला होता आणि म्हणजे थोडंसं आता ह्या आजाराला हा, मेंदू परिणाम मेंदूपासून होतोय. तर पायापर्यंत हां, एक बाजू बुवा अशी. ज्यावेळेस म्हणजे ह्या आजारचं असं आहे का ज्यावेळेस समजा आता एक आजाराचे 2 प्रकार येते. हा. तर पहिल्या सुरुवातीला आपल्याला जर समजा आता अटॅक हा आजार आहे, आता ह्या पण अटॅकचाच प्रकार राहतोय. हं. याला पॅरालिसचा अटॅक असं म्हणतात. आता त्यात बऱ्याच लोकांनी माहिती आहे हा. आणि आपल्या आडन लोकांनी माहीत नाही. ज्यावेळेस आपल्याला हार्ट अटॅक येतोय ना, हा. त्या टायमाला बराचसा रक्त गोळा होऊन आणि आपल्या हृदयाला तो हृदयापाशी येत आहे. हं. मग त्या टायमाला तो हृदयदाब येतोय, त्या टायमाला मग तो हार्ट अटॅक येतोय. आणि याची क्रिया अशी आहे का आपल्या रक्तामध्ये इकडं मेंदूमध्ये कुठंतरी गाठी झाल्या तर मग ते मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय का नाही, हा. मग त्या टायमाला तो अटॅक याचा येतोय, पॅरालिसचा अटॅक म्हणतात त्याला. हं. असं मग ती एक बाजू निकमी होणार. एक बाजूने कमी होणार, हातपाय कमी होणार. मेन म्हटलं का हे इथलं क्लिअर झालं हं. तर खाल्लं बरोबर क्लिअर होतं ते असं. म्हणजे आता तुम्ही 2 टाइम जाऊन आलेत, हो. अजून जायचे, हा. जावंच लागेल नाही का, हं. ते पुरं करावंच लागेल. तर मग असं म्हणजे बरंच लांब आहे, पण मग शेवटी नाविलाज आणि आपल्याकडे त्याचा उपचार होत नसल्यामुळे शेवटी नाही, उपचार होतं ते आपल्याकडे पण मग काय वेळेला बा कसं होतं, काही लोक म्हणलं उपचार केला पण तिथं काही फरक पडला नाही वगैरे. आपल्याला तसं म्हणायचं नाही, शेवटी ते पण डॉक्टर येते, हे पण डॉक्टर येते, आपल्याला तसं काही म्हणायचं नाही. पण माणसाला एकदा आजार आला तर कोणत्या औषधाने निवारा होईल याची माणसाला जास्त उत्सुकता राहते हा. आणि याची माणसाला जास्त काळजी राहते, म्हणून आपण तिकडे गेलो बा असं. हं. तसं आपल्या काय उपचार होतं इकडं. तिथे गेलो मला जास्तच फरक पडला. हा फरक पडला, मी आता मी स्वतः चालतोय असा. मग अजून जर समजा तिकडे कोणाला जायची वेळ आली तर मग तुम्ही तो पत्ता देऊ शकता बुवा. हा, मग आता तिकडे कोणाला जर जायचं असेल तो पत्ता मी माझ्या व्हिडिओमध्ये पण लोकांनी सांगितलं आहे. कारण आपल्या व्हिडिओचं मोटिवेशन राहतं ते हा. का आपल्या व्हिडिओपासून इतरांना पण फायदा झाला पाहिजे. हा. तर मग मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तसा तुमच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही सांगा हं. का असा असा पत्ता आहे, हा कोणाला जायचं तर जा. पण एवढंच होत आहे का थोडासा खर्चिक काम आहे. हा, मग आता लांब जायची म्हणलो. आता माझ्याजवळ पण खर्चाला काय नव्हता. मी काही मित्रांनी मदत केली, सहकार्य केला, काही आपली मंडळीचा डाकसुद्धा ठेवलं मी हं. आणि ती ट्रीटमेंट मी पुरी करायचा प्रयत्न केला आहे. केलंय. आता 2 वेळेस झालं, ती तिसरी वेळेस जायचे, मग 5च्या डोस पूर्ण करायचे, म्हणजे काळजी नको नाही का हा, आपल्याला, हा, मग असं. बरोबर आहे. तर मग जावं आवश्यक, फक्त थोडा पैशाचं काम आहे. जर माणूस जर ताठा असला तर म्हणतात ना शिरसाला म्हणतो पगडी पैशाच, हा. तर डागडागिना या गोष्टी हा. त्याच्यामध्ये आपली लोकांना म्हणतात हा. डागाच्या सावलीला काय बसायची. बसायची. तर मग असं आहे. हा, म्हणजे काहीतरी करून आपल्याला जर माणूस वाचवायचे तर त्यावेळेस जवळचा पैसा किंवा डाग उपयोगी पडत नाही. उपयोगी पडत नाही. मग ते काहीतरी ठेवून म्हणा किंवा काहीतरी करून तिथपर्यंत पेशंट नेणंच गरजेचं. नेणं गरजेचं आहे. पण असं आहे नाही, आपली म्हणता येणार प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही हा. राहत. काहींची परिस्थिती अतिशय नाजूक राहते. नाही, पण आता मागचे काही दिवस जर आठवलं तर मागच्यासारखी तर परिस्थिती आज नाहीच आहे. नाहीच आहे. माणूस म्हणजे काही गोष्टीला घाबरत नाही, खर्च येते काही झालं तरी शेवटी. बरोबर आहे. आणि औषध जावा तिथं, लोकांनी तिथं पण इलाज घ्यावा. म्हणजे कारण मला तर अनुभव आला माझ्यापासून. आपण माणूस नाही म्हणताय स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तर आपण स्वतः मेलोय तेव्हा आपल्याला तो स्वर्ग दिसलाय आणि आपण इतरांना पण मार्गदर्शन करतोय. आता कोणाला गुण येतोय अगर नाही येत, नाही. पण मी स्वतः पाहिला का बा हा. काहीतरी अनुभव इफेक्ट घेतला. आहे तिथं. तर मग आता मारुतीदादांची मंडळी सुद्धा इथं आहे आणि तर त्या बाईकडून आपण थोडंसं ऐकून घेऊ. कारण कसं आहे, एकाएकी आलेलं संकट त्यांच्यावर जो आघात झाला होता तो त्यांनी कशा परिस्थितीवर मात करीत तो कसा पेलावला, तर मग हे त्यांच्याकडून आपण थोडंसं ऐकून घेऊ. त्या टायमाची परिस्थिती म्हणजे आता आपण आज कसं बोलतोय, असं चांगलं जेवण झालं बघ संध्याकाळची आणि आजारी काय नव्हतं. हा. मी संध्याकाळची झोपेतच रात्रीची असं अचानक मला जागा आली, तर असं हात थोडा धडधड उडत होता म्हणून मी उठवाय गेले. म्हटलं का थंडी वाजले काय, हा. पण कमीत कमी ते 15 मिनटं डायरेक्ट हल्लंच नाही. पाणी वतला, दातकिळी उचाकली, उठूनही बसावला तरी काय नाही.
मग आता इथं खालीच यांचा भाऊ म्हणजे लहानातील राहतात त्यांनी आवाज दिला. त्यांनी बराच प्रयत्न केला उठवायचा, पण ते निकाल म्हणजे डायरेक्ट बेशुद्धच होते. मग आम्ही एवढा घाबरलो का नेमकी पर थोडा म्हणजे हालते नाही, म्हणजे काय झालं नाही की अचानक. पण लय उशिराने एक शब्द थोडक्यात बोललो, म्हणजे जरा थोडा बरा वाटला का म्हणून सावध आहे. मग नंतर एकदम सावध झालं, पण ते काय बोलत होते ते कळत नव्हता. म्हणजे ती सुरुवातच असेल बुवा. हा सुरुवातच, पण मग आपल्याला शंका नाही ना का हेच झालं म्हणून. मग नंतर आकडा यायला लागला तेव्हा मग म्हटलं आता ह्या माणूस काय घरात ठेवण्यात मजा नाही, पण रात्रीचा टाइम असल्यामुळं मग काय करावं हे सुचना ना. तरी पण मग गावात एक गाडीवाला आहे, त्याला फोन केला. मग 5:30 वाजता राजूरला नेला. मग तिकडे त्या गोळ्या दिल्या तेव्हा त्या आकड्या बंद झाल्या. आणि मग नंतर भावाला फोन केला शेनीतवरून, मग ते लगेच 7 वाजताच इथं हजर झाले. मग तिथून पुढं मग तिकडं दवाखान्यात नेला. ही अशी वेळ म्हणजे कोणा येऊ नये नाही येऊ अशी आजारी झालं काय नाही माणसाला नॉर्मल, पण एवढा मोठा आजार म्हणजे माणसाला एकाएकी बारीक बारीक पोरं म्हणजे माणसाला काही सुचत नाही ना. शेवटी कुटुंबाचा मेन माणूस तर असा अनुभव आहे. जाऊ दे आता. कसं आहे आता जे झाले ते विसरून जायचे. आता इथून पुढे कारण हे असं प्रसंग आमच्या आयुष्यात आमच्या म्हाताऱ्याच्या होती त्या झाला, म्हणजे सासरीच्या होत. आमचा मोठा मुलगा रामदास, त्याची परिस्थिती अशीच होती. एक दिवस लेट केला असं तरी त्याची परिस्थिती बेकारच झाली होती. आणि आज तिसरा प्रसंग आहे. त्याच्यामुळे देवाला आपण प्रार्थना करतोय का इथून पुढे तरी एवढा मोठा प्रसंग नको येऊ. तर जाऊ दे आता. इथून म्हणजे माग झालेला विसरून जा आणि इथून पुढं नव्यानं बुवा. आणि ह्या गोष्टीला बुवा जास्त टेन्शन घे जाऊ नका, हे महत्वाचं आहे. त्या परिस्थितीत राहणे जे आहे आपलं ते आहे. आता इथून माग समजा परिस्थिती प्रत्येकाची गरीब राहायची. कधी कधी आता आमच्या भागाचा जर विचार केला तर पंधा खायची, कवदरी खायची, तरी जगली समजा नाही का, कंदमुळी खाऊन. आणि आता तर काही काय ना 2 वेळचं जेवण कसं आहे भेटत आहे चांगलं खातं. त्याच्यामुळं एवढा विचार करणे एवढा हे नाही करायचा आहे. आपल्या कुटुंब सांभाळून काही गोष्टी सुखसमाधानात ते म्हणतात ना, ठेवले आणि ते तशीच राहावी, जिथे असू द्यावे समाधान. आपलं साधू संतांचं बोल काय हे खोटं ठरणार नाही. मित्रांनो, आता आपण मारुती दादाची बाईची सगळी मुलाखत घेतली. बरेच दिवसापासून इच्छा होती का मारुती दादाला भेटायला जाईल, पण मारुती दादा काही वेळा दवाखान्यात, तर काही दिवस सासूरवाडीला होते. आता इथेही घरी त्यांची देखभाल करायला कोण नसल्यामुळं सासूरवाडीला होते. आणि आता आलेत इकडं, काय 15 दिवस का महिना झाला इकडं आलेत. आणि आज त्यांच्या भेटीला आलोय, त्यांची भेट घेतली. त्यांच्यावर कशा पद्धतीने संकट आलं होतं, त्यांनी ते कसं निवरलं हे आपण त्यांच्या तोंडून ऐकलं. अजूनही जर समजा कोणी पेशंट असतील आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात अशा आजारावरचे जर असले तर तिथं जाऊन उपचार घेऊ शकता. आता आपल्यासमोर हे ताजं उदाहरण आहे मित्रांनो. मारुती दादा एका हाताने एका पायाने जागेवर पडून होते. थोडे 2 दिवस का होईना, पण जागेवर पडून होते. 2 दिवस का चांगला महिनाभर. तर तेवढे दिवस समजा महिनाभर का होईना ते जागेवर पडून होते. त्यांना तिथे नेला, त्यांनी 2दा तिथला उपचार घेतला. अजून 3 टाईम जायचे, म्हणजे 5 टाईम जायला लागते. तर मग 2दा त्यांनी उपचार घेतला. आणि तेच मारुती दादा आज आपल्यासमोर चालतात, फिरतात, बोलतात, घरातलं किरकोळ कारकोळ किंवा शेतातलं किरकोळ कारकोळ काम करतात. हा ताजा उदाहरण आहे मित्रांनो. तर मग याच्यासाठी आपल्या हा व्हिडिओ जे पाहतील त्यांच्यासाठी हा लाईव्ह पुरावा आहे, बरोबर ना. तर खर्चाचं काम आहे मारुती दादाने सांगितल्याप्रमाणे. पण मग आपलं पेशंट जर वाचवायचं असेल तर तिथं तुम्ही जाऊ शकता. तर मग आता ही आमची मारुती दादांची आमची छोटीशी भेट. तर आणि काही वेळा आम्ही आलोय, भेटलोय.
मलाही काही कारणांमुळं इकडे यायला टाईम भेटत नव्हता. आता इमारती झाल्या माहिती आहे. तर मग असा हा आमचा छोटासा व्हिडिओ झाला मित्रांनो. तर चला आता या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबतो आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार.